भारताच्या ईशान्येकडील मणी समजल्या जाणाऱ्या मणिपूर राज्याला शांतता कधी लाभणार हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तब्बल वर्षभर राष्ट्रवादी राजवटीच्या छायेत राहिल्यानंतर आणि वांशिक हिंसाचाराचे चटके सोसल्यानंतर मणिपूरमध्ये नुकतेच नवीन सरकार स्थापन झाले. लोकांच्या मनात एक आशा होती की आता तरी परिस्थिती बदलेल. मात्र दुर्दैवाने शपथविधी सोहळा पार पडताच अवघ्या 24 तासांच्या आत मणिपूरमधील चुराचांदपूर जिल्हा पुन्हा एकदा हिंसाचाराच्या आगीत होर पडून निघाला आहे. आजच्या या विस्तृत रिपोर्टमध्ये आपण समजून घेणार आहोत की नवीन सरकार आल्यावरही लोक रस्त्यावर का उतरले आहेत, स्वयंकीयांचाच विरोध का होत आहे आणि मणिपूरच्या या अशांततेमागे मैतेई कुकी आणि कुकी नागा यांच्यातील इतिहासातील जुन्या जखमा कशा कारणीभूत आहेत. चला सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. मणिपूरमध्ये प्रदीर्घ काळानंतर लोकशाही सरकार स्थापन झाले. युम नाम खेमचंद सिंग यांनी मणिपूरचे 13वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या नव्या सरकारमध्ये राज्यातील विविध वांशिक गटांना प्रतिनिधित्व मिळावे जेणेकरून समतोल राखला जाईल. या उद्देशाने 2 उपमुख्यमंत्री म्हणजेच डेप्युटी सीएम नेमण्यात आले. पहिला नेमचा किपजे कुकी समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भाजप आमदार व दुसरे एल दिखो नागा पीपल्स फ्रंटचे आमदार. मात्र हाच निर्णय कुकी समाजाला मान्य नाही. विशेषतः नेमचा किपजे यांचा मंत्रिमंडळातील समावेश कुकी आंदोलकांना खटला आहे. विरोध का होत आहे? कुकी समाजातील संघटना विशेषतः इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरम ITLF आणि जॉइंट फोरम ऑफ 7 यांचे म्हणणे आहे की जोपर्यंत कुकी समाजाला स्वतंत्र प्रशासन म्हणजे सेपरेट ऍडमिनिस्ट्रेशन मिळत नाही तोपर्यंत आमच्या कोणत्याही नेत्याने मणिपूरच्या राज्य सरकारमध्ये सहभागी होऊ नये. त्यांच्या मते मणिपूर सरकारमध्ये सहभागी होणे म्हणजे कुकी समाजाच्या मागणीचा विश्वासघात करणे आहे. जेव्हा नेमचा किपजे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा चुराचांदपूर आणि कांगपोकपी या कुकी बहुल जिल्ह्यांमध्ये संतापाची लाट उसळली. तुईबोंग बाजार भागात हजारो लोक रस्त्यावर उतरले. आंदोलकांनी टायर जाळले, रस्ते अडवले आणि सुरक्षा दलांवर दगडफेक केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या आणि लाठीचार्ज करावा लागला. यात काही नागरिक जखमी झाल्याची ही माहिती आहे. याग अचानक लागलेली नाही. यामागे 3 मे 2023 पासून सुरू असलेल्या वांशिक युद्धाची म्हणजेच एथनिक व्हायलन्सची पार्श्वभूमी आहे. 2023 मध्ये काय घडले होते तर मणिपूर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला आदेश दिला होता की बहुसंख्य मेतई समाजाचा अनुसूचित जमाती म्हणजेच ST मध्ये समावेश करण्याबाबत विचार करावा. याला डोंगराळ भागात राहणाऱ्या कुकी आणि नागा आदिवासींनी कडाडून विरोध केला. त्यांचे म्हणणे होते की मैतेई समाज आधीच राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या प्रगत आहे. त्यांना आरक्षणाचे फायदे मिळाल्यास आदिवासींच्या हक्कांवर गदा येईल. या वादाचे रूपांतर भयंकर हिंसाचारात झाले. हजारो घरे जाळली गेली, शेकडो लोकांचा बळी गेला. मैतेई लोकांनी हिम्माळ खोऱ्याचा ताबा घेतला तर कुकी लोक डोंगराळ भागात विस्थापित झाले. आज मणिपूरचे भौगोलिक विभाजन झाले आहे. कुकी लोक मैतेई भागात जाऊ शकत नाही आणि मैतेई लोक कुकी भागात येऊ शकत नाही. यामुळेच कुकी समाजाची मागणी केली आहे की आम्हाला आता मणिपूर सरकारचा भाग बनायचे नाही. आम्हाला आमचे वेगळे प्रशासन हवे आहे आणि याच मागणीमुळे आज त्यांनी त्यांच्याच नेत्याच्या मंत्रिपदाला विरोध केला आहे. मणिपूरची समस्या फक्त मैतेई विरुद्ध कुकी अशी नाही. इथे तिसरा महत्वाचा गट आहे नागा. सध्याच्या सरकारमध्ये एक नागा उपमुख्यमंत्री एल दिखो देखील आहे. पण इतिहास पाहिला तर कुकी आणि नागा यांच्यात ही रक्ताने माखलेला इतिहास आहे. 1992 ते 1997 या काळात मणिपूरमध्ये नागा कुकी संघर्ष शिगेला पोहोचला होता. या संघर्षात हजारो लोकांचा बळीही गेला होता. या द्वेषाची आणि भांडणांची 3 प्रमुख कारणे आहेत. चला सविस्तर पाहूया. सर्वप्रथम जमिनीचा वाद. नागा जमातीचे म्हणणे आहे की मणिपूरमधील डोंगराळ भाग ही त्यांची वडिलोपार्जित जमीन म्हणजेच अँसेस्ट्रियल लँड आहे. दुसरीकडे कुकी लोक देखील याच भागात अनेक शतकांपासून राहत आहेत. नागा बंडखोर गट NSCN-IM ग्रेटर नागालँड किंवा नागलिंगची मागणी करत आहे. यामध्ये कुकी राहत असल्याचा जमिनीचाही समावेश होता. नागांना वाटत होते की कुकींना त्यांच्या जमिनीवर अतिक्रमण केले आहे. मग द्वितीय खंडणी आणि कर
90च्या दशकात नागा बंडखोर गटाने महामार्गांवर आणि गाकही गावांवर कर म्हणजे टॅक्स लादण्यास सुरुवात केली होती. जेव्हा कुकींनी हा कर देण्यास नकार दिला तेव्हा संघर्षाची ठिणगी पडली होती. तृतीय, 13 सप्टेंबर 1993, ब्लॅक डे. कुकी आणि नागा इतिहासातील हा सर्वात काळा दिवस मानला जातो. नागा बंडखोरांनी एकाच दिवसात 100हून अधिक कुकी ग्रामस्थांची निग्रून हत्या केली होती, ज्याला जौपी हत्याकांड म्हटले जाते. आजही कुकी लोक हा दिवस सहारा नीत किंवा काळा दिवस म्हणून पाळतात. आजच्या घडीला मैतई समाजाच्या विरोधात लढण्यासाठी काही वेळा कुकी आणि नागा एकमेकांच्या जवळ आल्याचे दिसते, पण त्यांच्यातील मूळ अविश्वास अद्याप संपलेला नाही. नागाला वाटते की कुकी घुसखोर आहेत, तर कुकींना वाटते की नागांना आमचे अस्तित्व पुसून टाकायचे आहे. त्यामुळेच जेव्हा नवीन सरकारमध्ये एक नागा आणि एक कुकी उपमुख्यमंत्री एकत्र बसतात तेव्हा वरकरनी ते सर्वसमावेशक वाटत असले तरी जमिनीवर या दोन समाजांमधील दरी आणि अविश्वास कायम आहे. मित्रांनो, सध्याची परिस्थिती पाहता मणिपूरमधील शांतता अत्यंत नाजूक वळणावर आहे. नवीन सरकारला वाटते की दोन्ही समाजाच्या नेत्यांना पदे देऊन शांतता प्रस्थापित होईल. कुकी जनतेला वाटते की जोपर्यंत त्यांच्या वेगळ्या प्रशासनाच्या मागणीचा विचार होत नाही तोपर्यंत सत्तेत सहभागी होणे म्हणजे त्यांच्या संघर्षाला कमजोर करणे आहे. मैतई समाज मणिपूरच्या अखंडतेचा म्हणजेच इंटिग्रिटीचा आग्रह धरत आहे आणि कोणत्याही विभाजनाला त्यांचा विरोध आहे. मणिपूरमधील ही समस्या केवळ कायदा आणि सुव्यवस्थेची नसून ती ओळख म्हणजेच आयडेंटिटी आणि अस्तित्वाची म्हणजे सर्व्हायव्हलची लढाई बनली आहे. नवीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नेमून सरकार स्थापन झाले असले तरी लोकांच्या मनातील जखमा भरून काढण्यासाठी केवळ राजकीय मलमपट्टी पुरेशी नाही. कुकी समाजाचा आपल्या नेत्यांवर उफाळलेला राग हे दर्शवतो की मणिपूरमधील अंतर्गत धुफळी किती खोलवर रुजली आहे. जोपर्यंत केंद्र सरकार सर्व गटांना विश्वासात घेऊन ठोस राजकीय तोडगा काढत नाही तोपर्यंत मणिपूरच्या दऱ्याखोऱ्यात शांततेचे कमळ फुलणे कठीण दिसत आहे. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.